श्री गजानन महाराज सध्या 8वा. श्री गणेशाय नमः. कारंजातला गुढे लक्ष्मण होता तो जातीने ब्राह्मण, आणि होता सुसंपन्न, पण रोग होता पोटात. उपाय त्याने खूप केला, पण गुण न त्याला आला. सर्व खर्च वाया गेला, निराश झाला शेवटी. समर्थांची कीर्ती एकदा झाला, बायको मुलांसह शिगावास आला. चालवत नव्हते लक्ष्मणाला पोटातील रोगामुळे. दोघा तिघांनी त्याला उचलून मठात आणला. पत्नीने त्याचा पदर पसरला श्री समर्थापुढे, आणि ती त्या वदलीश, मी कन्या आहे आपली, दूर करावा मुळी मम पतीच्या यातना. त्याच वेळी समर्थ बसले होते आंबा खाता, हातातील आंबा फेकीत समर्थ बदले कन्येला. तुझ्या पतीचा रोग बरा व्हावा म्हणून दे ग त्याला खाण्यास हा आंबा ग, ऐसे ते वदले. त्यावर वदला बाळा भाऊ, बाई नका बसू इथवर, पतीस घेऊन जा सत्वर कारंजाला आपल्या घरी. समर्थांनी जो तुला आंब्याचा प्रसाद दिला, तो तू दे खावयाला आपुल्या पतीला, त्याने होईल काम पूर्ण, तुझ्या पतीस येईल गुण, मग घे नारळ कर. बर ओटी देवीची बाई घेऊन प्रसाद, इति झाली कारंजास. खावयाला दिला आपल्या पतीचं तो प्रसादाचा आंबा. दोघे आली आपल्या सदनी, तेव्हा त्यांना पुसिले आत्ममंडळींनी. शेगावास आले काय घडूनी, ते त्वरित आम्हा कथन करा. बाईने तिथे घडलेला वृत्तांत सारा कथन केला, आणि लक्ष्मणास दिला प्रसाद भक्ष्यावयास. वैद्यांना हे समजले, ते बाईस वदले, बाई हे तुम्ही काय केले? आंबा हे कुपथ्य रोगाला, लक्ष्मणास आंबा दिला, रोग चौचावाटी निघून गेला. लक्ष्मण पूर्वरत झाला, शक्ती आली हळूहळू. जी गोष्ट निसर्गाबाहेरची, तेथे वैद्यशास्त्र काही न करीचाची, तेथे कृपा संताची येते उपयोगाला. लक्ष्मण बरा झाला, आणि तो शेगावास आला. समर्थांचा वदला, लावा चरण माझ्या घरा, मी आपल्याला आलो नेण्यास कारंजाला, म्हणू नका नाही मला, ऐसे वदला लक्ष्मणा. बळी पडून आग्रहाला समर्थ गेले कारंजाला. बाळाभाऊ पितांबर सोबतीला होते श्री समर्थांच्या. समर्थमूर्ती घरी नेली, लक्ष्मणाने ती पूजली, त्यांच्या पुढे दक्षिणा ठेवली लक्ष्मणाने थोडीशी. बाळकृष्णाच्या घरी आली समर्थांची स्वारी, बाळपूर नगरी दासनवमी कारणे. यावेळी बरोबर होते पाटील भास्कर, बाळाभाऊ पितांबर, गणू जगदेव दिंडोकर. उत्सव सुरू झाला त्या बाळापुराला, तेथेच ओढवून आला दैवयोग भास्कराचा. एक कुत्रे पिसाळलेले भास्करला चावले, तेने लोक घाबरले, म्हणती हा पिसाळलेला. सर्व व्यवहारिक उपाय केले, डॉक्टरापाशी बोलावणे धाडले. भास्कर पाटील ते वदले, ना जरुरी वैद्याची, माझा डॉक्टर आसनावरी गजाननाची स्वारी. न्यावे मजला त्यांच्या समोरी, आपला हे का करू नका. गजाननासमोर त्याला हताश करून बसविला. समर्थास श्रुत केला समाचार बाळाभाऊने, तो घेतला ऐकून. समर्थ बदले हसून, हत्या वैर आणि ऋण कुणासही न चुके. हे कुत्रे वाचले आणि तुला चावले, भास्करा निमित्त झाले, आयुष्य तुझे मुळी सरले. ध्यानात ठेव भास्करा, जरी इच्छा असेल मनी वाचण्या तुझं लागुनी, मी या वाचूने तुझे रक्षण करील. तेव्हा बोला आता लवकर, मज पुढे तुझा विचार, कधी न ऐसी येणार संधी तुझला भास्करा. भास्कर त्यावरी बदला, मी आहे अजान भला, विचार असेल आपला तैसे करावे. मी आपले बालक, विनवू कशाच नाहक, तू ज्ञानाचा मालक, सर्व काही कळते तुला. ऐसे भास्कराचे भाषण ऐकते झाले गजानन. खऱ्या प्रति समाधान, खरे बोलता होत असे. कोणी बदले सद्गुरू राया, भास्कराला वाचवा सदा या कुत्र्यापासून जिया. तो आपला भक्त आहे, आता मी एवढेच करतो, याला 2 महिने वाचवतो, यासीन पिसाळू देतो श्वान विषापासून. इतके सांगणे झाल्यावरी मंडळी आली शेगाव नगरी. भास्कर बोले मधुर तरी, गजाननाचा भक्त करा. भास्कराला समजले, आयुष्य थोडके उरले हे सांगितले समर्थ गजाननाने. ऐसे बसला भास्कर तिथल्या लोकांसमोर, भव्य आणि साचार स्मारक उभारा समर्थांचे. तुम्ही ऐसे करीतो म्हणा, तेने आनंद माझ्या मना, होईन सुखाने करीन गमना. मी वैकुंठ कारणे सर्वांनी मग कबूल केले. भास्कराचे ती स्थिरावले, योगीचे चित्त भले, रुख ती संपली. माघ वद्य त्रयोदशीला समर्थ बदले भास्कराला, चल जाऊ त्र्यंबकेश्वराला आपण शिवरात्री दिनी. ते ज्योतिर्लिंग सुंदर करी, ते पातकांचा संहार, नको करूच भास्करा उशीर, जाऊ गंगा स्नानाला त्या त्र्यंबकेश्वरावरी. पहाड आहे ब्रह्मगिरी, तेथे औषधी नानापरी उगलेल्या असती, तेथे झालेत स्थित आहेत गहनीनाथ, त्यांना आहे अवगत गुणधर्म औषधींचे. तेथे श्वान
विषारावरी औषधी आहे खरी, तिचा उपयोग सत्वरी करून पाहू एक वेळा. त्यावर भास्कर बोलला, आता औषधी कशाला, औषधाहून आगळा तुमचा गुण आहे. आपल्या कृपेने भले विष बाळापुरीचे संपले, आयुष्याचे उरले 2 महिने आता की. म्हणून वाटते मला राहू शेगावला, त्र्यंबकेश्वराला आम्हाला तुम्हीच साक्षात आहात. तुमचे पाद हे गोदावरी, तुमचे तेथेच मी स्नान करी, मला नाही जरुरी अन्य तीर्थाची. ही भास्कराची एकोणवाणी समर्थ वदले हसून, हे जरी खरे जाणे तीर्थ महिमा जाणावा, तेव्हा माझ्या समोर आणि माझ्या बरोबर चल तू त्र्यंबकेश्वर. बाळाभाऊ पितांबर यासही घे बरोबरे. मग मी सारी मंडळी शेगावहून निघाले. शिवरात्रीला आले त्र्यंबकेश्वर कारणे. कुशावरती केले स्नान, घेतले हराचे दर्शन, गौतमीचे केले पूजन, जाऊन या गंगाद्वारा. तेथून आले नाशिकला भेटण्यास गोपाळदासाला, जो धुनी लावून होता बसला पंचवटीची या द्वारे. हे पाहून गोपाळदासाला आनंद अति झाला. बोलले जवळच्या मंडळीला, गजानन आले भेटायला. गजाननाने घातला हार, नारळ आणि खडीसाखर ठेविले स्वामी समोर. केलेच नमन मनोभावे, हा प्रसाद सर्वांस वाटी. माझी या बंधूची झाली भेटी, आज या पंचवटी. ऐसे बोलले गुरुवर. माझे येथील काम झाले, आता नाशिकाचे राहिले. म्हणून तेथे पाहिले गेले. धुमाळ वकिलाच्या घरा. गजानन श्री समर्थ आले नाशिकात. तेथून आले शेगावात थोडे दिवस राहुनी. कारण जामसिंग झाला अडगावी नेण्याला त्याने फार आग्रह केला. गजाननाची त्यावरी दिलेले उत्तर, जामसिंग बरोबर रामनवमी झाल्यावर आम्ही येऊ अडगावा. जामसिंग जैसे बोलला तैसा परत गेला. पुन्हा तो अडगावाला आला परत उत्सवासी. उत्सव करून शेगावात समर्थांना शिष्यांसहित घेऊन आला अडगावात. हनुमान जयंतीला अळगावी असता श्री समर्थ स्वारी. चमत्कार झाले नाना परी. एके दिवशी 2 प्रहरी भास्कर लोळविला फुफाट्यात. बसून त्याच्या छातीवरी ताडण करीती झाले श्रीहरी. लोक सारे पाहती जरी, तरी जवळे कोणीही जाईना. जवळ होता बाळाभाऊ, तो बदला हे सद्गुरू. सोडा भास्करा पाहू. बेजार झाला उन्हाने, तेव्हा बदला भास्कर. बाळाभाऊस जोडून या करा, हा माझा ईश्वर. काय करील ते करू दे. पुढे भास्करास घेऊन महाराज आले सदनी. अडगावी ग्रामी उतरलेल्या ठिकाणास. समर्थ बाळाभाऊ सवदले. भास्कराचे दिवस भले फक्त 2 उरले, जाईल तो पंचमीला. हे बाळाभाऊ या भास्करांनी ताडिले होते छत्रीने. शेगावी माझ्या घराने, ते आठवते का तुला. उत्सव पूर्ण झाल्यावर त्या अडगावीचा साचार. काय घडला प्रकार एका सावधान चित्ती. उत्सवाचा काला झाला. वद्य पंचमीचा दिवस आला. त्या दिवशी भास्कराला समर्थ बदले असा रीती. भास्करा तुझे प्रयाण आजच्या दिनी आहे जाण, म्हणून घालून पद्मासन तू पूर्वाभिमुख बैसावे. ऐसे सांगून त्याला बंधू आज वैकुंठाला. जातो करा पूजनाला माळ बुक्का वाहून. भास्करे घातले पद्मासन. दृष्टी समोर ठेवून वृत्ती केल्या लीला. अंतर्मुख होऊन या भक्त पूजिती भास्कराला. माळ बुक्का गाहाती त्याला. हा प्रकार अवलोकिला समर्थांनी दुरुनी. भजन झाले 1 प्रहर. मध्यानी आला दिनकर. समर्थांनी हरहर शब्द केला मोठ्याने. त्या शर्षी प्राण गेला महाराज भास्कराचा वैकुंठाला. संतांनी धरिले ज्याला, तो पाहुणा हरीचा. लोक पुसती समर्थास, कोठे करणे समाधीस. या भास्कराच्या शरीराचं कोठे न्यावे समर्थ अवघ्यास सांगते. द्वारकेश्वर जो पशुपती, ज्याच्या जवळी आहे सती, तेथे भास्करास ठेवा. ऐसी आज्ञा मिळता क्षणी विमान बांधिले लोकांनी. त्यात भास्करास ठेवणी आणला द्वारकेश्वरापासी. सांग विधी समर्थीचा, ते ठाई झाला चाचा. लोक म्हणती समर्थाचा परमभक्त गेला हो. दुसऱ्या दिवसापासून समाधीन सानिध्य जाण. होऊ लागले अन्नदान गोर गरिबास. चिंच वृक्षास छायेत शेगा जीवा वयास बसे पंगत. तया कावळे अतोनात त्रास देऊ लागले. सदैव काव करीती द्रवण उचलून नेती. मल्लोत्सर्जनी करती शेवणावरच्या अंगावर. म्हणून लोक त्रासले, त्यांना हालवू लागले. भिल्लांनी ते तयार केले तीर कामटे मारावया. तेव्हा बोलले गजानन तिथल्या लोका लागून
नका करू त्या मारहाण, अपराध त्यांचा काही नसे. इथे त्यांच्या येण्याचा हेतू इतकाच आहे, ज्याचा प्रसाद आपणा भास्कराचा मिळावा म्हणून या. तुम्ही त्यास मारू नका, मीच तया सांगतो देखा. हो कावळ्यांनो, माझी एका गोष्ट मी जे सांगतो, तुम्ही उद्यापासून न यावे या ठिकाणी. ही एक माझी वाणी, येईल मजला कमीपणा. आज प्रसाद घेऊन तुम्ही तृप्त व्हा अवघेजण, मात्र उद्यापासून येथे तुम्ही येऊ नका. ऐसे महाराज बदले ते भाविकांना वाटले. पण जे कुस्तीत होते बसलेले त्या मंडळी समवेत ते एकमेका लागून बोलते झाले हसून. ही समर्थांची वाणी अगदीच निरर्थक. पक्षी कुठे का वागतात मानवाच्या आज्ञेत, पाहू त्याची प्रचिती उद्या येऊली या स्थळा. दुसरे दिवशी ते कुस्तीत मुद्दाम आले होते. तो त्यांच्या दृष्टीप्रत ना कावळा एकही पडला. मग मात्र चकित झाले. समर्थास शरण आले. कावळे न येथे आले. 12 वर्षे 14 दिवस संपले. गजानन माघारी फिरले. शेगाव नगरी आले आपुलिया शिष्यांसह. कमलाकांताने रचलेला अष्टमोध्याय समाप्त झाला. नमनसो श्री गजाननाला दोन्ही कर जोडून. शुभ भवतु श्री हरिहरापर्ण नमस्तु. इति श्री गजानन भक्तिविजय ग्रंथस्य अष्टमोध्याय समाप्त. अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सचितानंद भक्त प्रतिपालक श्री गाम निवासी समर्थ सद्गुरु श्री संत गजानन महाराज की जय.